नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. मराठीच्या TETच्या अभ्यासामध्ये CTT असेल किंवा TET असेल, दोन्ही प्रकारच्या परीक्षेमध्ये मराठी विषयासाठी ही PYQ खूप महत्त्वाची होणार आहे. आजची PYQ जी आहे, आपली आजची PYQ सर्वनाम आणि या ठिकाणी विशेषण जे आहे, सर्वनाम आणि विशेषण यांच्यावर आधारित असणार आहे. यापूर्वी देखील एक तासिका आपली झालेली आहे, तर ही त्यापेक्षा थोडी वेगळी असणार आहे. सुरू करूया आपण आपली आजची तासिका. पहिला प्रश्न आहे, पुढील वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी वाक्य पण दिलेलं आहे आणि 4 पर्यायसुद्धा दिलेले आहेत. वाक्य बघूया आपण. त्यांनी स्वतःहून गुन्हा कबूल केला. तर यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर स्वतः हा जो शब्द आहे, स्वतः हा या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. तर 4 पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 बघा, आत्मवाचक सर्वनाम. जेव्हा स्वतः किंवा आपण हे आधी आलेल्या नामाचा किंवा सर्वनामाचा बोध करून देतात, तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. म्हणून पर्याय क्रमांक ए, आत्मवाचक सर्वनाम, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2. पुढीलपैकी गुणविशेषण नसलेलं वाक्य ओळखायचं आपल्याला. पुढीलपैकी गुणविशेषण नसलेलं वाक्य. तर 4 वाक्य आपल्याला दिलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात शेवटचं वाक्य बघा, त्या दुकानातून मी 5 मीटर कापड आणले. तर यामध्ये जर बघितलं तर 5 मीटर हे परिमाणवाचक, म्हणजेच काय, परिमाणवाचक संख्या विशेषणाचं काम करतं. आणि वरचे तिन्ही वाक्य जर बघितले तर तिन्ही वाक्यामध्ये आपल्याला गुण दिसून येतात. सज्जनता किंवा कडू किंवा काळे ढग, हे या ठिकाणी हे गुण दाखवतात. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे, पर्याय क्रमांक डी हे या ठिकाणी परिमाणवाचक संख्या विशेषणाचं वाक्य आहे, गुण विशेषणाचं वाक्य नाही. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. कोणी कोणास हसू नये या वाक्यातील कोणी व कोणास ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? तर या ठिकाणी बघू शकतो आपण 4 पर्याय आपल्या समोर आहेच. तर यामध्ये हे संबंधित सर्वनाम होऊ शकत नाही, पुरुषवाचक होऊ शकत नाही आणि प्रश्नार्थक सुद्धा होऊ शकत नाही. तर हे जेव्हा प्रश्नार्थक सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता कोणत्या नामासाठी आले आहेत हे अनिश्चित असते, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, पुढच्या प्रश्नाचा जाऊया आपण प्रश्न क्रमांक 4 कडे. द्विगुणित आनंद या शब्दातील द्विगुणित हे कोणत्या प्रकारचं संख्या विशेषण आहेत? आता हे या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला संख्या विशेषण दिलेले आहेत, परंतु या ठिकाणी द्विगुणित हा जो शब्द आहे, तर या ठिकाणी हा आवृत्तीवाचक संख्या विशेषणाचा प्रकार आहे. कारण मग आवृत्तीवाचक संख्या विशेषणामध्ये कोणते शब्द येतात? द्विगुणित, त्रिगुणित किंवा तिप्पट, चौपट, 5 पट, 6 पट, अशा प्रकारची आवृत्ती त्यामध्ये दाखवलेली असते, म्हणजे ते गुणाकार दर्शवतात. म्हणून ती आवृत्तीवाचक सर्वनामे संख्या विशेषणे असतात. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आवृत्तीवाचक संख्या विशेषण. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचं विशेषण ओळखा. मग अधोरेखित शब्द कोणता केलेला आहे, तर ती. बघा, मला ती मुलगी आवडते. या ठिकाणी ती जरी डार्क केलेला नसला, परंतु ती या ठिकाणी थोडा इतर शब्दापेक्षा थोडा डार्क आहे. मग ती या आपल्याला अधोरेखित शब्दाचं विशेषण ओळखायचं आहे. मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ती हे मूळचं सर्वनाम आहे, परंतु या वाक्यामध्ये मुलगी या नामाबद्दल ते विशेष माहिती सांगण्यासाठी आलेलं आहे आणि ते विशेष म्हणजे नामाच्या आधी आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ते दर्शक विशेषण म्हणून या ठिकाणी काम करतं. त्याला सार्वनामिक विशेषण असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए, दर्शक विशेषण किंवा सार्वनामिक विशेषण, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 6वा. मराठीत मूळ 9 सर्वनामे आहेत. आपण सर्व जाणतो 9 सर्वनामे हे या ठिकाणी मराठीमध्ये मूळ सर्वनामे मानले जातात. पण लिंगभेदानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत? आता मूळ नामे जरी 9 असली तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, लिंगभेदानुसार बदलणारी सर्वनामे 3 आहेत आणि वचनानुसार बदलणारी सर्वनामे 5 आहेत. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. कदाचित या ठिकाणी आपल्याला लिंगभेदाऐवजी वचनानुसार बदलणारी सर्वनामांची संख्या विचारली जाऊ शकते. तर या ठिकाणी आपण ते लक्षात ठेवायचं आहे. वचनानुसार बदलणारी 5 आणि लिंगभेदानुसार बदलणारी 3. मग या प्रश्नामध्ये आपल्याला लिंगभेदानुसार विचारलंय, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक शेवटचा बघा 3. आता ती कोणतीच बरं? तो, हा आणि जो, म्हणजे तो, ती, हा, ही आणि जो, जी, म्हणजे तो, हा आणि तिसरं जो, अशा प्रकारची 3 सर्वनामे आहेत जी लिंगभेदानुसार
बदलतात. म्हणून पर्याय क्रमांक डी 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 7वा प्रश्न, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. वाक्य काय आहे? आमच्या वर्गात बरेच नारद आहेत. आता या ठिकाणी नारद या शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे? प्रकार ओळखायचा आहे. आता लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या वेळी जेव्हा एखाद्या विशेष नामाचा उपयोग या ठिकाणी कोणाला उपमा देण्यासाठी किंवा अनेक वचनात केला जातो तेव्हा ते नाम विशेष नाम न राहता सामान्य नाम होते. म्हणून पर्याय क्रमांक सी सामान्य नाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. 100 हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतो? आता 100 हा शब्द काय दाखवतो? तर पृथकत्ववाचक होऊ शकत नाही, क्रमवाचक नाही, गणनावाचक तर आहे, सार्वनामिक होऊ शकत नाही. मग गणनावाचक संख्या विशेषण मात्र आहे. ज्या संख्या विशेषणाचा उपयोग केवळ वस्तूंची मोजणी किंवा गणना करण्यासाठी होतो त्याला गणनावाचक असं म्हटलं जातं. म्हणून गणनावाचक संख्या विशेषण हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न 9वा. आपण हे सर्वनाम खालीलपैकी कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक म्हणून आलेलं आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, तसं आपण हे आत्मवाचक सर्वनाम आहे की नाही? तर त्या ठिकाणी आपण किंवा स्वतः हे काय असतात? आत्मवाचक सर्वनामे असतात. तर या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे? आपण हे सर्वनाम म्हणजे खाली जे वाक्य 4 वाक्य दिलेले आहेत त्यामध्ये सगळ्या ठिकाणी आपण शब्द आलेला आहे. मग आपण या ठिकाणी प्रथम पुरुषवाचक न होता द्वितीय पुरुषवाचक म्हणून या ठिकाणी काम करतो असं वाक्य आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा. आपण उद्या नक्की या बरं का? तर इथं आपण ह्या शब्दाचा अर्थ तुम्ही या अर्थाने समोरच्या व्यक्तीला आदराने बोलवण्यासाठी केलेला आहे. म्हणून या ठिकाणी ते द्वितीय पुरुषवाचक काय होणार आहे? सर्वनाम होणार आहे. कारण आपण आदराने बोलवतो म्हणजे आपण या शब्दाचा अर्थ या ठिकाणी तुम्ही, आणि तुम्ही हे काय आहे? द्वितीय, तू किंवा तुम्ही हे द्वितीय पुरुषवाचक वापरलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. 10वा प्रश्न बघा. पिकलेला आंबा या रचनेतील पिकलेला हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? आता जर तुम्ही बघितलं तर पिकणे हे काय आहे? एक प्रकारचं क्रियापद आहे. आणि ते कशापासून तयार झालं? मूळ त्याचा धातू काय आहे? पीक. पीक या धातूला प्रत्यय लागल्यामुळं या ठिकाणी पिकणे हे क्रियापद पण तयार होतं. आणि या ठिकाणी पिकलेला, तर या ठिकाणी पीक या धातूला प्रत्यय लागून पिकलेला हे या ठिकाणी धातू साधित विशेषण तयार झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी पिकलेला आंबा म्हणजे आंब्याबद्दल पिकलेला हा शब्द या ठिकाणी माहिती दाखवतो. म्हणजे पिकलेला हे विशेषण आहे, पण ते कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, जर क्रियापदापासून जर त्या धातूपासून क्रियापद तयार होत असेल तर ते धातू साधित असतं हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून या ठिकाणी नाम साधित होणार नाही तर हे धातू साधित विशेषण होणार आहे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 11वा. जे चकाकते ते सोने नसते या वाक्यातील आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. आता बघा, जे आणि ते, तर या ठिकाणी जे चकाकते, आता जे जर म्हटलं तर या ठिकाणी संबंध दाखवतं आणि ते हे काय दाखवतं? दर्शक सर्वनाम आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही पण आहेत. जे हे संबंधी सर्वनाम आहे आणि ते हे दर्शक सर्वनाम आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए संबंधी आणि दर्शक सर्वनाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 12वा. पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. त्याच्या वागण्यात काहीतरी मेक आहे. आता काहीतरी म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट बोध होत नाही. निश्चित बोध होतो का? नाही. म्हणजे या ठिकाणी ते अनिश्चित आहे. मग या ठिकाणी पर्याय बघा, पर्याय क्रमांक सी अनिश्चित संख्या विशेषण. आता याची व्याख्या कसं आहे? ज्या विशेषणाने नामाची अचूक संख्या किंवा परिमाण व्यक्त होत नाही त्याला अनिश्चित विशेषण असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक सी अनिश्चित संख्या विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 13वा. तिने लाल रंगाची साडी नेसली होती आणि तिचा भाऊ हुशार आहे. या वाक्यात अनुक्रमे किती विशेषणे आली आहेत? आता या वाक्याचं जर निरीक्षण केलं तर यामध्ये बघा, साडी हा एक या ठिकाणी नाम आहे आणि भाऊ आहे की नाही, या ठिकाणी भाऊ एक नाम आहे. तर या दोघांबद्दल माहिती सांगणारा शब्द लाल रंगाची आहे की नाही. लाल हे या ठिकाणी काय आहे? एक विशेषण आहे. आणि दुसरं भाऊ या शब्दाला माहिती कोणतं सांगतो? तर हुशार. भाऊ कसा आहे? हुशार. म्हणजे हुशार आणि लाल हे दोन या ठिकाणी विशेषणे आली आहेत. म्हणून पर्याय क्रमांक सी 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 14वा प्रश्न बघा. पुढीलपैकी विधी विशेषण असलेलं वाक्य ओळखायचं. आता विधी विशेषण म्हणजे काय? तर ते नामाच्या नंतर येतं.
आहे की नाही. नामाच्या नंतर येऊन नामाबद्दल ते माहिती सांगतं, पण वाक्यामध्ये त्याचं स्थान कुठं असतं? नामाच्या नंतर. म्हणून या ठिकाणी असं जर वाक्य शोधलं तर पर्याय क्रमांक बी बघा, नदीचे पाणी स्वच्छ आहे. आता पाणी हे नाम आहे की नाही, आणि स्वच्छ म्हणजे पाणी कसं आहे तर स्वच्छ, म्हणजे पाण्याबद्दल ते विशेष माहिती सांगतं, म्हणून ते विशेषण झालं. पण ते कुठं आलेलं आहे? नामाच्या नंतर आलंय, म्हणून त्याला विधी विशेषण असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी, नदीचे पाणी स्वच्छ आहे, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 15वा, मराठी व्याकरणानुसार वचनानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत? बघा, मगाशीच आपलं लिंगानुसार आपण बघितलं होतं, तर लिंगानुसार बदलणारे 3 आहेत आणि वचनानुसार बदलणारे मी तुम्हाला सांगितलं होतं की 5 आहेत. मग या ठिकाणी ती कोणकोणती आहेत? मी, तू, तो, हा आणि जो. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचा, ही 5 सर्वनामे जी आहेत ती वचनानुसार बदलतात आणि लिंगानुसार बदलणारे आपण बघितली 3 आहेत. मागच्याच प्रश्नामध्ये आपण 3रा 4था प्रश्न असेल कदाचित या PYQ मध्ये. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मूळ सर्वनामे किती आहेत? तर 9 आहेत. चला, या ठिकाणी आपल्याला वचनानुसार बदलणारी सर्वनामे विचारलीत, त्यांची संख्या मात्र किती आहे? 5 आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी 5 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 16वा, आमच्या गावातील श्रीमंत माणसांना गर्व असतो. आता हे वाक्य आहे की नाही, या वाक्यातील अधोरेखित शब्दाचं म्हणजे श्रीमंत या शब्दाचं अचूक व्याकरण काय असेल जर वाक्य श्रीमंतांना गर्व असतो असे बदलले तर? म्हणजे श्रीमंतांना गर्व असतो असं जर वाक्य घेतलं तर यामध्ये श्रीमंतांना हा जो शब्द आहे याचं व्याकरण काय असेल तर असं आपल्याला विचारलेलं आहे. तर मग या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. तर 4 पर्यायामध्ये सगळ्यात शेवटचं जर तुम्ही बघितलं, तो शब्द विशेषण साधित नाम म्हणजे सामान्य नाम बनेल जेव्हा विशेषणाला विभक्ती प्रत्यय लागतो. आता श्रीमंत हे काय आहे? विशेषण आहे. मग या ठिकाणी त्याला न हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे जेव्हा विशेषणाला विभक्ती प्रत्यय लागतो आणि ते नामाची जागा घेते, मग या वाक्यामध्ये ते नामाची जागा घेते. कारण वाक्य कसं आहे? श्रीमंतांना गर्व असतो, म्हणजे या ठिकाणी श्रीमंतांना हा शब्द या ठिकाणी नामाचं सुद्धा कार्य करतोय आणि त्या ठिकाणी त्याला विशेषण पण लागलेलं आहे, काय लागलेलं आहे? प्रत्यय पण लागलेला आहे. मग जेव्हा विशेषणाला विभक्ती प्रत्यय लागतो आणि वाक्यामध्ये ते विशेषण नामाची जागा घेते तेव्हा ते विशेष साधित नाम बनते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा 17वा, खालीलपैकी साधित सर्वनाम कोणते? आता साधित सर्वनाम म्हणजेच काय? तर या ठिकाणी असं नाम आपल्याला सर्वनाम शोधायचं आहे की ज्याला त्या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे, किंवा म्हणजेच काय तर त्या ठिकाणी त्याला कोणतं तरी प्रत्यय लागून तो शब्द तयार झालेला आहे. आता बघा, आपण याला कोणते प्रत्यय लागलेला नाही, कोण या शब्दाला प्रत्यय लागलेला नाही, त्याला लागतच नाही प्रत्यय, आणि मीला पण प्रत्यय लागलेला नाही. मग तसलाचा मूळ शब्द कोणता आहे? मूळ सर्वनाम कोणतं आहे? तर तो या मूळ सर्वनामाला या ठिकाणी त्याच्यापासून तसला, तसा किंवा अशा प्रकारची जर सर्वनामं बनत असेल तर ते काय असतात? साधित सर्वनामे असतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी तसला हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. 18वा प्रश्न बघा, 5-5 मुलांचा गट करा. या वाक्यातील 5-5 हे कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे? तर लक्षात ठेवायचं, 4 पर्याय दिलेले आपल्याला, त्यापैकी लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या संख्याची 1-1, 2-2, 3-3, 4-4, 5-5 अशी स्वतंत्र गटवारी दाखवली जाते तेव्हा त्याला पृथकत्व वाचक संख्या विशेषण असं म्हटलं जातं. म्हणून सगळ्यात शेवटचा पर्याय बघा, पर्याय क्रमांक डी पृथकत्व वाचक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 19वा, पुढील वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार सांगा. आता आपल्याला या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे, त्याच्यामधला जो अधोरेखित जो शब्द आहे, आता या ठिकाणी 2 अधोरेखित आहे बघा, जो अभ्यास करील तो उत्तीर्ण होईल. या ठिकाणी हे मिश्र वाक्य आहे आणि जो आणि तो या ठिकाणी या संबंधी सर्वनामाने ती जोडलेली आहेत. मग जो आणि तो, तर या ठिकाणी हे काय दाखवतात? संबंध दाखवतात. तर यामध्ये जो, जी, जे हे संबंधित सर्वनाम आहेत जे पुढील दर्शक सर्वनामाशी जोडले जातात. मग ते कोणाशी जोडले जातात? तर तोशी जोडले झाले, म्हणजे जो हा तोशी जोडला गेला. मग जो काय आहे? संबंधित सर्वनाम आहे आणि पुढचा काय आहे? या ठिकाणी तो दर्शक सर्वनाम आहे. तर या ठिकाणी हे जोडण्याचं काम करतात. म्हणून या ठिकाणी हा जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1 बघा, संबंधित सर्वनाम हा या प्रश्नाचा योग्य पर्याय होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 20, पुढीलपैकी अव्यय साधित विशेषण कोणते? आता लक्षात ठेवायचं, एखाद्या वाक्यामध्ये एखादं जे काही नाम असतं त्या नामाला या ठिकाणी एखाद्या खाली, वर, पुढे, मागे अशा प्रकारचे या ठिकाणी अव्यय
साधित काय जोडले जातात, तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे शब्द जोडले जातात, तेव्हा ते काय बनतात, अव्यय साधित विशेषण बनले जातात. मग या ठिकाणी सुती कापड बघा होणार नाही, धावत्या गाड्या होणार नाही, पण पुढील गल्ली बघा, गल्ली, गल्ली या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द पुढील. आता पुढे, मागे, खालीवर असे शब्द जर जोडून आले तर ते स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असतात आणि त्याला इल हा प्रत्यय लागून पुढील हा विशेषण बनलेला आहे. मग या ठिकाणी हे क्रियाविशेषण आहे, पुढे, मागे, वर, खाली, तर हे स्थलवाचक क्रियाविशेषण असतात आणि त्याला या ठिकाणी इल असा प्रत्यय जोडलेला आहे. तर म्हणून या ठिकाणी हे काय होणार आहे, पुढील गल्ली हे या ठिकाणी अव्यय साधित क्रियाविशेषण होणार आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 21वा. काय हे सर्वनाम खालीलपैकी कोणत्या वाक्यात आश्चर्य किंवा भाव व्यक्त करण्यासाठी आले असून ते सर्वनाम न राहता केवळ प्रयोगी अव्ययासारखं काम करतो. मग आता काय हा जो शब्द आहे हा शक्यतो सर्वनाम पण आहे आणि प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा वापरला जातो, परंतु या वाक्यामध्ये ते मात्र भाव व्यक्त करण्यासाठी आलेलं आहे, म्हणजेच केवळ प्रयोगी अव्ययाचं ते काम करत आहे. मग असं वाक्य आपल्याला शोधायचं आहे. तर सगळ्यात शेवटचं जर वाक्य तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल काय सुंदर देखावा आहे हा. तर या ठिकाणी काय हा शब्द या ठिकाणी चमत्कृती किंवा तीव्र भावना दर्शवण्यासाठी आलेला आहे आणि उद्गारवाचकाचं सुद्धा तो काम करतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 22वा प्रश्न. बनारसी बोरे, कोल्हापुरी चप्पल ही कोणत्या प्रकारच्या विशेषणाची उदाहरणे आहेत? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे, बनारस आणि कोल्हापूर हे दोन या ठिकाणी काय आहेत, हे नाम आहेत, हे की नाही, विशेष नाम आहेत, कारण ते या ठिकाणी शहराची नाव आहेत. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारच्या नामांना जेव्हा प्रत्यय लागून ते विशेषणाचं काम करतात तेव्हा ते नामसाधित विशेषणे बनतात. म्हणून पर्याय क्रमांक सी नामसाधित विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23 कडे जाऊया आपण. सर्व नामांना खालीलपैकी काय म्हणून ओळखलं जातं? तर विशेष नामे, वस्तुवाचक, गुणवाचक आणि प्रतिनामे. तर लक्षात ठेवायचं आहे, सर्वनामाची व्याख्याच आहे नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनामे म्हणतो, त्यांना प्रतिनामे असं सुद्धा म्हटलं जातं, कारण ते नामाच्या जागी येतात, म्हणजे प्रतिनिधित्व करतात. कोणाचं प्रतिनिधित्व करतात? नामाचं प्रतिनिधित्व करतात, म्हणून ती प्रतिनामे सुद्धा असतात. म्हणून पर्याय क्रमांक डी प्रतिनामे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 24वा प्रश्न बघा. दोन्ही मैत्रिणी, चारही बहिणी यामधील दोन्ही व चारही हे कोणत्या प्रकारची संख्या विशेषणे आहेत? तर लक्षात ठेवायचं, अशा प्रकारे जेव्हा संख्येतील सर्वच्या सर्व घटकाचा बोध होतो, तिन्ही, चारी, पाची, म्हणजे सगळे आले त्याच्यामध्ये, मग जेव्हा अशा प्रकारे त्या वाक्यातील किंवा त्या शब्दातील संख्येतील सर्वच्या सर्व घटकांचा बोध केला जातो तेव्हा त्याला साकल्यवाचक असं म्हटलं जातं. म्हणून साकल्यवाचक संख्या विशेषण पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 25वा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ती मुलगी शालीन आहे. मग यामध्ये शालीन हा शब्दाला काय केलेलं आहे, या ठिकाणी डार्क केलेलं आहे, म्हणजे शालीन या शब्दाचा आपल्याला काय ओळखायचं आहे, तर या ठिकाणी शब्दाचा त्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मग हे शाली काय आहे, तर विशेषण तर आहे, पण विशेषण कोणतं आहे, तर या ठिकाणी चारपैकी आपल्याला विशेषण ओळखावं लागेल. बघा, तर या ठिकाणी शालीनता हा व्यक्तीमध्ये असलेला काय आहे, गुणधर्म आहे. काय आहे, गुणधर्म, आणि तो गुणधर्म मुलगी या नामांतर आलेला आहे, म्हणून ते गुणवाचक विधी विशेषण आहे. आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी सर गुणवाचन दोन ठिकाणी आलेले आहेत, गुणवाचक विधी विशेषण आणि गुणवाचक अधिविशेषण. आता आधी म्हणजे नामाच्या जर त्या ठिकाणी ते गुण दर्शवतं, पण नामाच्या जर अगोदर असेल तर त्याला अधिविशेषण म्हणायचं, आणि जर त्याची त्या वाक्यामध्ये जर ते नामाच्या नंतर असेल तर त्याला म्हणायचं विधी विशेषण. म्हणजे नामाच्या नंतर आलं तर विधी विशेषण आणि नामाच्या आधी आलं तर त्याला म्हणायचं अधिविशेषण. मग या ठिकाणी शालीन बघा, मुलगी या नामाच्या नंतर आलेलं आहे ते, म्हणून या ठिकाणी ते विधी विशेषण आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए विधी विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. तो हे सर्वनाम खालीलपैकी कोणत्या प्रसंगी तृतीय पुरुषवाचक म्हणून वापरले जाईल? बघा, थोडा फिरून प्रश्न विचारलेला आहे. तो हे सर्वनाम खालीलपैकी कोणत्या प्रसंगी तृतीय पुरुषवाचकाचं काम
करल. तर या ठिकाणी सगळ्यात शेवटचा बघा, तुम्ही सगळ्यात शेवटचा पर्याय बघा. जेव्हा दोन व्यक्ती प्रत्यक्ष हजर नसलेल्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असतात तेव्हा तो तृतीय पुरुषवाचक त्या ठिकाणी होत असतो. म्हणून या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आपल्याला प्रश्न पण तसा आहे, तो हा शब्द आहे की नाही, खालीलपैकी कोणत्या प्रसंगी वापरला जाईल? दोन व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल जेव्हा बोलतात तेव्हा तो, ती, ते हे तृतीय पुरुषवाचक सर्वनामे ते वापरत असतात. म्हणून पर्याय क्रमांक डी सगळ्यात शेवटचा जो आहे तो पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. शेवटचा 27वा प्रश्न बघा. पुढील वाक्यातील विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. दशपटीने वाढलेला खर्च नियंत्रणात आणा. आता हे आपल्याला वाक्य दिलेलं, या वाक्यातील आपल्याला विशेषण ओळखायचं आहे. मग आता दशपटीने, नियंत्रणात वाढलेला आणि खर्च या चारपैकी जर बघितलं तर दशपटीने हे या ठिकाणी 10 पट म्हणजे आवृत्तीवाचक संख्या विशेषणाचं काम करतं, जे खर्चाबद्दल अधिक माहिती देतं. म्हणून या ठिकाणी विशेषण जे आहे ते दशपटीने हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक ए. चला पुढचा प्रश्न 28वा. मराठीत एकूण मूळ सर्वनामे 9 आहेत. आपण बघितलंय. त्यापैकी लिंग व वचनानुसार न बदलणारं सर्वनाम कोणतं? आता बघा, लिंगानुसार बदलणारी 3 आणि वचनानुसार बदलणारी 5. पण या ठिकाणी काय प्रश्न आहेत की असं कोणतं सर्वनाम आहे खाली दिल्यापैकी जे लिंगाच्या भेदानुसार पण बदलत नाही आणि वचनानुसार सुद्धा बदलत नाही? मग तो हे बदलतं, त्याच्यानंतर जो हे बदलतं, हा पण बदलतो. मग काय बदलत नाही? कोण. पर्याय क्रमांक बी बघा. कोण मात्र, कोण आणि काय ही सर्वनामे मात्र कोणत्याच भेदानुसार बदलत नाही. लिंग भेदानुसार सुद्धा बदलत नाहीत आणि वचन भेदानुसार सुद्धा बदलत नाहीत. म्हणजेच अशा प्रकारचं कोण हे या ठिकाणी आहे. मग या ठिकाणी काय जरी असतं तरी ते सुद्धा या प्रश्नाचं योग्य उत्तर असतं, परंतु या ठिकाणी आपल्याला कोण दिलेलं आहे. चला मग या ठिकाणी आपल्या प्रश्न उत्तर काय निघलं की कोण हा शब्द असा आहे, हे सर्वनाम असं आहे जे लिंगानुसार पण बदलत नाही आणि वचनानुसार सुद्धा बदलत नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 29वा प्रश्न. अर्धा हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचं गणनावाचक संख्या विशेषणात येतो? मग आता पूर्णांकबोधक होईल का? नाही. साकल्यवाचक नाही. क्रमवाचक सुद्धा नाही. शेवटचा पर्याय अपूर्णांकबोधक. अर्धा, पाव, पाऊण, सव्वा, दीड, अडीच, 3.5, 4.5 अशा प्रकारची अपूर्ण संख्या मोजण्यासाठी जर विशेषण येत असेल तर त्याला अपूर्णांकबोधक असं मानलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न. पुढील विधानांपैकी योग्य विधान ओळखा. आता 2 विधान दिलेली आहेत आपल्याला. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. अगदी बरोबर. विशेषण हे नामाची व्याप्ती करते, मर्यादित करते. तर हे वाक्य सुद्धा बरोबरच आहे. बघा आता पहिलं वाक्य तर आपण बघितलं, त्याची व्याख्या बरोबर आहे. आता या ठिकाणी जर म्हटलं दुसरं वाक्य की विशेषण हे नामाची व्याप्ती मर्यादित करते. आता एक उदाहरण सांगतो. या ठिकाणी आपण जर म्हणलं घोडा, पण जर मी म्हटलं की काळा घोडा, तर या ठिकाणी काळा घोडा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी घोडा या शब्दाची ती व्याप्ती होते. म्हणजे जेव्हा विशेषण वापरलं जातं तेव्हा ते नामाची व्याप्ती या ठिकाणी मर्यादित करतं. म्हणजे दोन्ही वाक्य या ठिकाणी जे आहेत ते दोन्ही वाक्य या ठिकाणी अगदी बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक बी बरोबर हे या प्रश्नाचं योग्य, दोन्ही विधाने बरोबर, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आजची आपली जी तासिका होती सर्वनाम आणि विशेषण यावर एक महत्त्वाची तासिका होती जी आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आशा करतो तुम्हाला ती आवडली असेल. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत देखील हा व्हिडिओ जाऊ द्यात. त्यांनासुद्धा या ठिकाणी TET ऑनलाईन असो की ऑफलाईन असो आपण आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे आणि याचा फायदा आपल्याला CTT सुद्धा होणार आहे. सर्वच्या सर्व जे काही व्हिडिओ म्हणजे जे आपण TET म्हणून घेतोय ते सुद्धा या ठिकाणी फक्त त्याचं लँग्वेज बदललेले असणार आहे. ते CTTच्या परीक्षेला सुद्धा तेवढेच उपयोगी असणार आहेत. म्हणून अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा. सर्वांना शुभेच्छा. थांबतो. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.